नमस्कार, मी मुकुंद गोखले, ऑल इंडिया पंजाब नॅशनल बँक रिटायरीज फेडरेशनचा मी विश्वस्त आहे. ऑल इंडिया बँक रिटायरीज फेडरेशन म्हणून आमची एक शिखर संस्था आहे, ज्याची जवळजवळ 3.25 लाख मेंबरशिप आहे आणि 44 बँका त्याच्या मेंबर्स आहेत. आणि मी पंजाब नॅशनल बँक रिटायरीज असोसिएशन महाराष्ट्र याचा मी अध्यक्ष आहे. आमच्या इकडे आता सर्व तुम्हाला जे सांगतायत की महत्त्वाचे जे विषय आहेत, पेन्शन अपडेशन, म्हणजे पेन्शनच्या मध्ये आमच्या काही अजूनपर्यंत काही सुधारणाच झालेल्या नाही आहेत. 1995 पासून जे पेन्शनचं आमचं ॲग्रीमेंट झालं तेव्हापासून आज आपण आता 2025 डिसेंबरच्या शेवटाला आलोय, पण एवढ्या काळात एकही पैशाची वृद्धी आमच्या पेन्शनमध्ये झालेली नाही आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी माझं उदाहरण तुम्हाला देतो. मी 2006 साली, मी आता 78 वर्षाचा आहे, 2006 साली मी रिटायर झालो. त्यावेळेला माझं मूळ पेन्शन, बेसिक पेन्शन हे 12,000 रुपये होतं आणि आज 2025 डिसेंबरला सुद्धा माझं बेसिक पेन्शन 12,000च आहे. ज्या वेळेला सगळ्या गव्हर्नमेंट, रिझर्व्ह बँक, स्टेट गव्हर्नमेंट, नाबार्ड ह्या सगळ्या ठिकाणी ज्या वेळेला पेन्शन लोकांचं सुधारत गेलं, तुम्हाला विश्वास नाही बसणार कदाचित, माझ्या आधी एखाद्या बँकेचा जनरल मॅनेजर जर रिटायर झाला तर त्याला जे पेन्शन होतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनी आज जर एखादा कारकून पंजाब कुठल्याही बँकेतला जर रिटायर झाला तर त्या कारकुनाचं पेन्शन त्यावेळच्या जनरल मॅनेजरच्या पेन्शनच्या पेक्षा जवळजवळ 10 पटीने जास्त आहे. म्हणजे समजा त्या जनरल मॅनेजरचं पेन्शन त्यावेळेला एक 15,000 रुपये असेल जनरल मॅनेजर एका बँकेचा, तर आज एका क्लार्कचं पेन्शन 71,000 आहे. म्हणजे कोणाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही ह्या गोष्टीचा. तर ह्या पद्धतीने, आणि त्याच्यासाठी आज आमच्या इकडे आज जे ऑल इंडिया पंजाब नॅशनल बँक रिटायरीज फेडरेशनचं आमचं ऑल इंडियाची जी आज ह्या इकडे जी सभा चालू आहे, त्याच्यात आमच्या इकडे 22 राज्यातनं ह्या इकडे आमचे रिप्रेझेंटेटिव्ह आलेले आहेत आणि ते त्यांच्या व्यथा इथे मांडतायत सगळ्यांच्या समोर. आणि ह्या व्यथा आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मांडणार आहोत. सर्वात एक अशी परिस्थिती आहे की